नमस्कार, मी प्राध्यापक अजित हाडिंगळे. मी आज आलोय विश्वजित आणि पृथ्वीराज काळे यांच्या त्या फार्ममध्ये, जिथे हरियाणामधून मूर जातीच्या साधारण 25 या ठिकाणी म्हैसी आणलेल्या आहेत. आणि ह्या म्हैसी आणण्याचं काम किंवा त्याचं मार्गदर्शन करण्याचं काम सुनील कुमार नावाचे एक आपल्याकडे तज्ज्ञ आहेत, जे त्या म्हैशींवरती तमदलगेमधून या ठिकाणी काम करतात. ऑलरेडी हे महाराष्ट्रामध्ये 4 वर्षे काम करत आहेत. आणि यांनी हा पृथ्वीराजला मार्गदर्शन करून इथे गोठा तयार करून दिलेला आहे. आपण म्हैशी बघू शकता. साधारणपणे आपल्या सांगली जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या म्हैशी आहेत त्याच्यापेक्षा अत्यंत देखण्या आणि आकर्षक अशा म्हैशी आहेत. खरं तर ह्या म्हैशींचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या म्हैशी दिवसाकाठी साधारण 10 ते 15 लिटर दूध देतात. आणि त्याची फॅट सुद्धा आपल्याकडे जे काही म्हैशी असतात त्या म्हैशींच्या दुधापेक्षा त्या म्हैशीचं दूध या ठिकाणी अगदी घट्ट, तजेलदार आणि त्याचबरोबर खाण्यासाठी सुमधुर अशा प्रकारचं हे दूध असतं. आज आम्ही या ठिकाणी आठवडाभर यांना विचारलं तर ग्रामीण भागात सुद्धा गावातले लोक जेव्हा हे म्हशींचा गोठा चालू केला त्याच्यानंतर यांनी इथून दूध घेऊन गेले आणि ते खायला इतकं रुचकर आणि स्वादिष्ट लागतंय. खरोखर मी सुनील कुमाराचं अभिनंदन पण करेल आणि त्याला शुभेच्छा पण देईन की अशा प्रकारचे हरियाणामधून अशा प्रकारच्या म्हैशी इथं आणून आणि या ठिकाणी जी तरुण पिढी व्यवसाय करते, दुधाचा व्यवसाय करते, याला एक बळच दिलं जातं आणि हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी सांगली जिल्ह्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना आणि तरुणांना आवाहन करतो की सुनील कुमारशी संपर्क करा किंवा इथला गोठा बघायला या. हे पृथ्वीराज काळे आहेत, ज्यांनी हा गोठा खूप चांगल्या पद्धतीनं केलाय आणि त्याचं तुम्ही अनुकरण करून चांगल्या पद्धतीनं ओरिजिनल चांगलं दूध ह्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना खायला घाला. शहरांमध्ये चांगल्या दुधाला चांगली मागणी आहे. सुनील कुमार, तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद आणि चांगली म्हशी तुम्ही या ठिकाणी पुरवल्याबद्दल. असंच आमच्या सांगली जिल्ह्यात सगळ्यांचं सहकार्य करा, कॉपरेशन करा, जेणेकरून चांगल्या म्हशी येतील. म्हैशीचं थोडंसं शूट घ्यायचं, असं शूट घे म्हैशीचं किंवा